कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सर्वसाधारण सभा ही नेहमीच मोठ्या राड्यासह पार पडते, पण यंदा मात्र काहीसं वेगळं चित्र बघायला मिळालं। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज नेमकं काय घडलं बघूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। गोकुळच्या सभेपूर्वीची ही दृश्य पाहून आपल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं असेल। आश्चर्य तर वाटणारच, कारण गेल्या 4 वर्षांपासून ज्या विरोधी गटातील शौमिका महाडिक यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा गाजवली, त्याच महाडिक आज गोकुळच्या सभेला आलेल्या प्रत्येक सभासदाचं स्वागत करण्यासाठी गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि इतर संचालकांसोबत सभास्थळाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होत्या। विशेष म्हणजे सभेपूर्वीच शौमिका महाडिक आणि नवीद मुश्रीफ यांच्यासह संचालकांनी पुढारी न्यूजवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या। माझी जी भूमिका आहे ती मी काल स्पष्ट केलेली आहे पत्रकार परिषदेतून, आणि तीच भूमिका आता पण राहणार आहे। प्रश्न माझे लेखी ऑलरेडी गेलेले आहेत, त्या पद्धतीने लेखी उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। फक्त काही गोष्टींचा आक्षेप आहे, तो मी आज नोंदवीन माझा आक्षेप। जे लेखी उत्तर तुम्हाला मिळाले त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? आणि तेच प्रश्न परत तुम्ही अजून पोचायचे आहेत, त्यांनी पोस्टात टाकली असावीत। दुसरा एक मुद्दा देखील अहवालात 21 वरून 25 संचालक करण्याचा एक मुद्दा आहे, तो मुद्दा देखील या सभेमध्ये गाजणार असं सांगितलं जाते। त्याच्यावरती माझा आक्षेप असणार आणि तो पुनर्विचारासाठी ठेवा असं मी अध्यक्षांना इथंच विनंती करते की तो विषय पुनर्विचारासाठी। सभेच्या पूर्वीच आमच्या समोरच हे प्रश्न आता उपस्थित झाले, काय तुमचं उत्तर? आमची सर्व ताईंच्या प्रश्नांची आम्ही सगळी उत्तरं आम्ही देऊ। यावर्षी सभा शांततेत होईल अशी अपेक्षा आहे। हां, त्यामुळे काय अडचण नाही आहे। लाडक्या बहिणीचं काय ना काय गोष्टी करून यावर्षी सभा वादळी होणार नाही, शांततेत होईल असं? ते 100% लाडकी बहिणी कागलची आहेत दोघं पण। संचालिका शौमिका महाडिक यांनी आपले समर्थक सभासद कोणत्याही पद्धतीने दंगा करणार नाहीत असं आधीच स्पष्ट केलं होतं, आणि सभेच्या ठिकाणी अगदी तसंच घडलं। सभास्थळी शौमिका महाडिक यांच्या सोबत आलेल्या समर्थकांकडून गेल्या 4 वर्षात जी घोषणाबाजी बघायला मिळाली होती ती यावेळी काही पाहायला मिळाली नाही। दुसरीकडे मात्र नवीद मुश्रीफ यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाचा अगदी सुरुवातीपासूनच जयघोष करत होते। या सगळ्या शौमिका महाडिक यांनी आपल्याला प्रश्न उपस्थित करायचे आहेत, पण माईकच बंद आहे असं माध्यमांसमोर सांगितलं। शिवाय विषय क्रमांक 9 मध्ये 21 संचालकांवरनं आता 25 संचालक करण्याचा ठराव होता, त्याला आपला विरोध असल्याचंही म्हटलं। या पद्धतीने जर संघाचा कारभार राहिला की कुठलीही गोष्ट रेटूनच न्यायची असेल तर आजही हा जो 9 नंबरचा विषय आहे त्याला माझी संमती नाही, विरोध आहे। 21 ते 25 संचालक का करायचे पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल। मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही, यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी 21 ते 25 संचालक करायचे आहेत असा माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे। नवीद मुश्रीफ यांनी सभेमध्ये अहवाल वाचन केलं। यावेळीही कुठलाही दंगा झाला नाही। हे सगळं सुरू असताना केवळ समर्थक सभासद समोर होते, पण सभेच्या मागे असणाऱ्या सगळ्याच खुर्च्या रिकाम्या झाल्या। सभा पूर्ण होण्यापूर्वीच अनेक सभासद निघून गेल्याचं दिसलं। गोकुळच्या कारभारावर सर्व खुश आहेत म्हणूनच ते निघून गेले असं समर्थकांनी पुढारी न्यूजशी बोलताना म्हटलं। सभा जी शांततेत चालली आहेत आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं नवीद साहेबांच्या प्रस्ताविकेमध्ये जे मिळाले आहेत त्यातून ते समाधानी आहेत आणि संघाचा कारभार पारदर्शक स्वच्छ आहे हे लोकांना पटले। आता काय सांगाल त्याच्यावर? नाही, बरोबर आहे, नवीद साहेबांनी सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे पूर्णपणे, त्यामुळे आता कारभारावरती सगळं सभासदांचा विश्वास, समाधान झाले, सगळे समाधान आहेत, कारभारावरती समाधान आहेत सगळं। सभा संपताच आमदार सतेज पाटलांनीही प्रतिक्रिया देत सभा 2 तास चालल्याचा आवर्जून उल्लेख केला, तर नवीद मुश्रीफ हे सुद्धा यंदाची सभा खेळीमेळीत झाल्याचं म्हणाले। 2 तास सभा चांगली चालली, विरोधकांचं समाधान झालं असेल, कारण की 5 वर्षाचा कारभार चांगला आहे हे त्यांच्या शांततेवरून लक्षात आलं असेल। सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली। गेल्या 4 वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गोकुळचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि 2 तास सभा चालली, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलं। पुढच्या वर्षी आता गोकुळची निवडणूक होणार आहे।
यंदाची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. यामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्याच्या मुद्द्यावरनं जरी काही काळ गोंधळ झाला असला तरी 4 वर्षांच्या तुलनेत या वर्षीची सभा बराच वेळ चालली. शिवाय अनेक महत्वाच्या ठरावांचंही यामध्ये वाचन झालं. या सगळ्यालाच 9 क्रमांकाचा विषय सोडून सर्वांकडनं एकमतानं मंजुरी मिळाली. शिवाय भविष्यात गोकुळ चीज आणि आईस्क्रीम बनवणार असल्याची गोड बातमी सुद्धा याच सभेतून आली. ही गोड बातमी आली असली तरी आगामी निवडणुकीमध्ये हा गोडवा कसा टिकणार आणि भविष्यात राजकारण कसं बदलणार हे आता पाहावं लागेल. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.